श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, अखेर नागराज, महिपत, साक्षी यांचा पापाचा गणा तर भरलेला आहे आणि सगळ्यात जास्त जी गुन्हेगार असते ती मात्र बिंदास फिरत असते. आणि परंतु अखेर अर्जुन सायलीच्या अनवेशाच्या दिवशी प्रियाने एक अशी घोर चूक केलेली असते की सायलीच्या ज्यूसमध्ये विस्की दारू मिक्स करून तिला सुभेदारांना सायलीवर जो गर्व असतो, जो अभिमान असतो, तो तिला सगळ्यासमोर मातीत मिसळायचा असतो. आणि त्यामुळे सायलीला बदनाम करण्याच्या हेतूने सायली दारूच्या नशेमध्ये असं काहीतरी करेल ज्या गोष्टीमुळे पूर्ण सुभेदार किल्लेदार कुटुंबाची नाचिकी होईल आलेल्या पाहुण्यासमोर. या हेतूने तिने असा काही प्लॅन केलेला असतो, परंतु ऐन वेळेला हा प्लॅन अर्जुनने तिच्यावरच उलटवल्याने आता ती दारूच्या नशेमध्ये असं काही बळत असते ना, तिलाच भान नसतं. ती सुमन काकू रविराज काका यांच्या हातातील माईक इसकावून म्हणत असते की बिचारा नागराज काका, मला तर या घरात आणून एवढी मोठी प्रॉपर्टी हडप करण्यासाठी मला हाताशी धरून आणला, परंतु इथे हे सगळं अनुभवायला मला सोडून तो तर बिचारा जेलमध्ये सडत आहे. प्रियाच्या या सत्याने सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली असते. त्याच वेळी सायली विचारते, म्हणजे प्रिया तू तन्वी नाहीये? तन्वी कोण आहे ग? तर आता प्रियाला फुल नशा चढली असते आणि ती त्या नशेमध्ये सांगते, अगं मूर्खा, मी तन्वी नाही म्हटल्यानंतर तुला एवढी सुद्धा अक्कल नाहीये का ग, की हे सगळं लोक तुला एवढी तन्वी तन्वी म्हणत आहेत? तर स्वतःमध्ये एकदा बघ. ते हे किल्लेदार सुभेदार इतके मूर्ख आहेत ना की त्यांची तन्वी समोर असून सुद्धा यांना ओळखता येत नाही. स्वतःला खूप मोठे हुशार कर्तबगार वकील म्हणतात. आधी स्वतःच्या मुलं ओळखता आलं नाही आणि हे काय गुन्हेगाराला शिक्षा करणार, असं म्हणून ती मोठमोठ्याने हसत असते. आणि त्याच वेळेस रविराज आता प्रियाचं स्टेजवर जाऊन थोबाड फोडतो आणि त्यावेळी मात्र प्रिया गरगरून खाली पडते आणि तिची नशास एका झपाट्यात उतरून अखेर तिच्या या सगळ्या वाक्यामागचं खरं सत्य आता यांना समजलेलं आहे. आणि प्रिया तन्वी नसल्याचंही जेव्हा स्वतःच्या तोडून तिने कबूल केलेलं असतं, तेव्हा मात्र आता नागराजचा ट्रॅप बरोबर लक्षात घेऊन आता नागराज महिपत बरोबर प्रियाची सुद्धा रवानगी जेलमध्ये होते. तर आता ॲनिव्हर्सरीच्या दिवशी ठरल्याप्रमाणे खूप ग्रँड पार्टी अरेंजमेंट केली असते आणि या पार्टीमध्ये आता खूप मोठे सेलिब्रिटी, बिझनेसमॅन, मोठमोठे वकील येणार असतात. आणि या दिवशी आता अर्जुनने सायलीला पार्टीवर ड्रेस गिफ्ट केलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की या पार्टीमध्ये तू हाच ड्रेस घातला पाहिजे. मला माहिती आहे तुला हे ड्रेस वगैरे आवडत नाही, परंतु माझ्यासाठी तुला आजच्या दिवशी या ड्रेसमध्ये यावं लागेल. हा ड्रेस तुझ्यावर कसा दिसतो हे मला पाहायचं आहे. तर प्रियाचा आता हा दिवस तिच्यासाठी किती भयानक असतं आणि अर्जुनला मिळवण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं आहे आणि हे सगळं काही सायलीमुळे झालं आहे. ही खुन्नस मात्र अजूनही प्रियाच्या मनात घर करून राहिलेला असतो आणि तिला काहीही करून या आनंदाच्या क्षणामध्ये मीठ टाकून त्यांचा हस्तखेळतं मूड स्पॉईल करायचा असतो. त्यामुळेच आता सायली बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेल्यानंतर लगेच त्या संधीचा फायदा घेत इकडे आता प्रियाने सायलीला एवढा छान पार्टीवेअर ड्रेस तिने कैचीने कट करून त्याचे तुकडे तुकडे करून टाकलेले असतात. त्यानंतर सायली आता ते ड्रेस घालण्यासाठी हातात ड्रेस घेते तर तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण जाण्या अगोदर तिने हा ड्रेस पाहिलेला असतो तेव्हा खूप छान आणि सगळं व्यवस्थित असतं, परंतु इतक्यात येऊन कुणीतरी ही माती खाल्ली आणि हे काम प्रियाचंच आहे या विचारात असतानाच आता तिला काहीच सुचत नसतं की आता काय करावं. अर्जुन सरांनी एवढ्या मोठ्या आनंदाने मला हा ड्रेस दिला होता आणि त्यांची ही इच्छा सुद्धा मी आजच्या दिवशी नाही पूर्ण करू शकत या विचाराने ती खूप रडत असते. दुसरीकडे अर्जुन सायलीची आतुरतेने वाट पाहत असतो आणि तो स्वतःशीच म्हणत असतो की अजून कसे आले नाही सायली आत्तापर्यंत यायला हवी होती. आता थोड्या वेळातच कार्यक्रमात सुरुवात होणार. अस्मिता, कल्पना, पूर्णा आजी, प्रतिमा, रविराज हे खूप एक्सायटेड असतात, परंतु सायली काही येत नसल्याने आता अर्जुन स्वतःहून घरी येऊन पाहतो तर सायली रडत बसली असते. तेव्हा अर्जुन विचारतो, बायको काय झालं, अजून तू तयार झाली नाहीस आणि रडत का बसली आहेस? तेव्हा सायली घडलेला सर्व प्रकार सांगते. तेव्हा आता शेवटच्या क्षणाला काय करायचं काहीच कळत नाही, परंतु अर्जुन आता युक्तीने तोच ड्रेस स्वतःच्या पद्धतीने डिझाईन करून सायली आणि अर्जुन कसं तरी तिथे कार्यक्रमाला हजर होतात. परंतु हे सगळं काही प्रियाचंच कारस्थान आहे, आपण तिला नंतर बघू असंही अर्जुन म्हणतो. तर प्रिया मात्र मनाशीच खुश असते. ती म्हणत असते की सायली, तुला लोकांसमोर मिरवायचं होतं ना त्या पार्टीवर ड्रेसमध्ये, आता घे, मी तुझी कशी वाट लावली आहे. त्याचवेळी अर्जुन सायलीची ग्रँड एंट्री होते आणि सायलीला इतक्या सुंदर ड्रेसमध्ये पाहून नेहमीप्रमाणे प्रियाचा जाळधूर एकत्रच निघत असतो. इकडे पूर्णा आजी, प्रतिमा, रविराज सगळेजण खूप आनंदाने मोठमोठ्याने ओरडत तिचं जल्लोषात स्वागत केलं जातं. त्यानंतर आता अर्जुन सायलीचा डान्स परफॉर्मन्स होणार असतो. तेव्हा अर्जुन सायलीचा हात हातात घेऊन किस करतो, तेव्हा हे सगळेजण खूप एन्जॉय करत असतात. तर सायली अर्जुन खूप रोमॅन्टिक गाण्यावर डान्स केल्यानंतर अर्जुननी
सायलीबद्दल 2 शब्द व्यक्त करत असतो. अर्जुन भरल्या डोळ्याने म्हणतो की सायली माझ्या आयुष्यात बायको म्हणून येण्यामागचं खूप खडतर प्रवास होता. परंतु आमच्या दोघांचं नातं हे फक्त एक ॲग्रीमेंट होतं, एका वर्षापुरतं. परंतु ते नातं आम्ही मनापासून निभावता निभावता कधी एकमेकाच्या प्रेमात पडलो हे कळलंच नाही. आमच्या दोघांचे स्वभाव अगदी विरुद्ध होते. परंतु ॲग्रीमेंट असून सुद्धा सायलीने एक सून म्हणून, एक बायको म्हणून तिची जबाबदारी, जे कर्तव्य आहे ते पूर्ण केले. तिने कुठलीच कमी सोडली नाही. पूर्ण करण्यासाठी तिने कुठलीच कमी सोडली नाही. माझं कुटुंब अनेक वेळा खूप संकटात असताना तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रत्येकाला संकटातून वाचवलं. आज आमच्या घरात जे काही चांगले गोष्टी घडल्या आहेत त्याला फक्त सायलीलाच क्रेडिट जातं आणि मला खूप अभिमान वाटतो सायली माझी बायको आहे म्हणून. सायलीसुद्धा अर्जुनबद्दल म्हणत असते की अर्जुन सर, मी फक्त निमित्त आहे, परंतु तुमचा पाठिंबा होता म्हणूनच मी हे सगळं करू शकले. मला तुमच्यामुळे एवढं मोठं कुटुंब मिळाले, आई वडिलांचं प्रेम मिळालं, पूर्ण आजी, अस्मिताताई, अश्विन भाऊजी, हे सगळी काही मला माझ्या नात्याचा एक भाग आहेत. हे सगळी नाती मिळाली. तेव्हा आता प्रतिमा, रविराज हे सुद्धा म्हणत असतात. रविराज म्हणत असतो की सायली जर आमच्या आयुष्यात नसती तर प्रतिमाला आम्ही कधीच मिळवू शकलो नसतो आणि आमच्या घरात आम्ही अनेक असं सापाला पाळलं होतो. दूध पिऊन ते आम्हाला डसत होते आणि त्यांचा खरा चेहरा फक्त सायलीमुळे समजलं. एक एक करत सगळेजण सायलीचे आभार व्यक्त करत असतात. सायलीने जे काही निस्वार्थपणे सेवा केली असते त्याचे प्रत्येकजण गुणगान गात असतात. हे सगळं पाहून प्रियाचा आणखीनच जळपाट होत असतो आणि तेव्हा ती ज्यूस पिण्यासाठी बाजूला जाते आणि त्यावेळेस ती एका वेटरला पैसे देऊन ज्यूसमध्ये विक्सी मिक्स करून सायलीला देण्यासाठी सांगते. तेव्हा ते ज्यूसमध्ये दारू मिक्स करताना अर्जुनने पाहिलेलं असतं आणि हा सगळा काही कुणाच्या सांगण्यावरून केला आहे, तुला पोलिसात देईन असं अर्जुनने त्या वेटरला धमकी दिल्यानंतर, दबाव आणल्यानंतर तो वेटर प्रियाचं नाव सांगतो आणि तेव्हाच आता अर्जुनने प्रियाने केलेला हा डाव तिच्यावरच उलटवायला सांगतो आणि विस्की घातलेला तो ज्यूस सायलीऐवजी प्रियाला देऊन तिचा बँड वाजवायचा निर्णय घेतो. सगळेजण या पार्टीमध्ये व्यस्त असतात. प्रियाची नजर मात्र फक्त सायलीकडे असतो आणि अर्जुन प्रियाकडे, कारण तिच्या हालचालीवर लक्ष ठेवूनच अर्जुनने तिला धडा शिकवणार असतो. तर आता वेटर प्रियाला ज्यूस द्यायला जातो तेव्हा प्रिया इशाऱ्यानेच विचारते, माझं काम झालं का? मी विस्की घातलेलं दारू सायलीला दिलं का? तेव्हा अर्जुनकडे पाहत वेटरसुद्धा होकार देतो. तर आता प्रिया दारू पिल्यानंतर तिला नशा चढते आणि लगेच ती रंग दाखवायला सुरुवात करते. कुणाचीच नजर असताना प्रिया स्टेजवर जाते आणि दारूच्या नशेत ती म्हणत असते, हॅलो एव्हरीबडी, आत्तापर्यंत तुम्ही सायलीचा डान्स खूप एन्जॉय केला, बघितला, आता माझा डान्स बघा असं म्हणतात. आता सगळेजण आश्चर्यानेच प्रियाकडे पाहतात तर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. प्रियाला चांगलंच चढलेली असते त्यामुळे ती वेड्यासारखं करत असते आणि हे सगळं पाहून अर्जुन, सायली मात्र हसत असतात. तेव्हा अश्विन तिला सावरण्यासाठी स्टेजवर जातो परंतु ती जोरातच त्याला अश्विनला ढकलून देते आणि म्हणते की तुझी लायकी नाहीये मला हात लावायची. प्रियाच्या या बोलण्याने अश्विनला खूप वाईट वाटतं. तेव्हा काळजीनेत अश्विन परत तिथे जातो. तेव्हा प्रिया परत एकदा म्हणते की मी सांगितलं ना मला हात लावायचं नाही, तू माझ्यासमोर असला ना तरी माझा जीव गुदमरतो, माझा श्वास गुदमरतो, माझी मजबुरी आहे, त्यामुळे मला तुला सहन करावं लागतं. प्रियाच्या या वागण्याने सगळेजण खूप संतापलेले असतात. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की आपली इज्जत पूर्ण घालवली या मुलीने, अजून काही करण्या अगोदर हिला खाली घेऊन या असं म्हणताच रविराज तिथे जातो. तेव्हा प्रिया रविराजला तोंडाला येईल तसं बोलत असते. ती म्हणत असते की रविराज किल्लेदार, तू स्वतःला खूप मोठा वकील समजतोस ना आणि अर्जुन तुझा शिष्य, परंतु तुमच्या दोघांचं काहीच उपयोग नाहीये. मला वाटतं तुम्ही दोघांनी कॉपी करून पास झाला आहे. प्रियाचं हे बोलणं ऐकून सायली, अर्जुन खूपच चिडलेले असतात. परंतु नक्की तिच्या तोंडात काय आहे हे विष बाहेर उघडण्यासाठी ते स्वतःला कंट्रोल करतात. तेव्हा रविराज रागानेच म्हणतो, तन्वी तोंड सांभाळ नाहीतर तोंड फोडीन. त्यावर प्रिया म्हणते, रविराज किल्लेदार, तू माझा बाप म्हणतोस ना स्वतःला, पण मी आज सांगते तू माझा बाप नाहीये, मी तुझी मुलगी नाहीये. तेव्हा सायली तिथे येते आणि सायली कानाखाली वाजवते. तेव्हा प्रिया म्हणते, तुझ्या बापाला बोलल्यानंतर तुला लगेच झोंबलं ना? तेव्हा आता विचारते, रविराज काका तुझा बाप नाहीये म्हणजे? तेव्हा प्रिया नशेमध्ये सगळं काही आत्तापर्यंत कुणाच्या मतीने तिने जे काही कारस्थान केलेले असतात तन्वी बनवण्यासाठी, महिपत, नागराज या सगळ्यांचं नाव घेऊन तिने स्वतःच्याच तोडून तन्वी नसल्याचं कबूल करत तिने फक्त तन्वीचा मुकोटा घालून प्रॉपर्टी हडप करण्याचा डाव तिने स्वतःच्याच तोडून वधवून घेतलेलं असतं. त्यानंतर मात्र रविराज स्टेजवर थोबाडीत वाजवतो आणि तिला म्हणतो की तू आजपर्यंत फक्त मुलगी होण्याचं ॲक्टिंग करत होती, सायली माझी मुलगी आहे हे सत्य आहे. सगळेजण आता हादरलेले असतात. अखेर अशा पद्धतीने प्रियाचा पापाचा घडा भरल्यामुळे तिच्याच कर्माने ती स्वतःच्याच तोंडून सगळं कारस्थान
कबूल करत अखेर तिच्या गुन्ह्याचा अंत होत सायली तन्वी असल्याचं माहिती झाल्याने अर्जुन, रविराज यांनी सगळे इमोशनल होते.